लातूर जिल्ह्यात अवैध दारू विरोधात पोलिसांची धडक मोहीम, 8 गुन्हे दाखल. लातूर जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, हातभट्टी व्यवसाय आणि बेकायदेशीर मद्य विक्री पूर्णपणे बंद करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली. या मोहिमेत एका दिवसात 8 गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 3,12,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2 जून रोजी जिल्हाभर एकाच वेळी छापेमारी मोहीम राबवण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेसह विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी अवैध दारू व्यावसायिकांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू, देशी दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे गुळ मिश्रित रसायन, कच्चा माल आणि साहित्य जप्त केले. या मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई रेणापूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने वसंतनगर तांडा परिसरात केले. येथे सुरू असलेल्या हातभट्टी व्यवसायावर छापा टाकून सलग 3 गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाई दरम्यान हजारो लिटर गुळ मिश्रित रसायन, निकृष्ट दर्जाचा गुळ, पाण्याच्या मोटारी, फॅन, प्लास्टिकच्या टाक्या, रबरी ट्यूब, घागरी पाईप तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या 2 मोटरसायकली असा सुमारे 2,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी अवैध दारू निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या हातभट्ट्या जागेवरच उद्ध्वस्त करण्यात आल्या. तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, कच्चा माल व अन्य साहित्य पंचांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले. जिल्हाभरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 8 गुन्हे नोंदवण्यात आले असून संबंधित आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. याबाबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती आणि समाजविघातक धंद्याविरोधातील मोहीम अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहे. नागरिकांनी अशा अवैध व्यवसायाबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन केले. लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत अवैध दारू निर्मिती व विक्री विरोधातील कारवाया आगामी काळातही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.